नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि आपण आज आलो आहोत बुध गावामध्ये. म्हणजे आपले रुस्तमे हिंद केसरी व सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना यांच्या गोठ्यावरती. तर इथे आपण आता झाडाखाली आहे. पलीकडे जरा वळून दाखवा त्यांचा गोठा पलीकडे. आणि ही पाठीमागची शेती आहे पूर्ण नानांची. हे नारळाचे झाड, मका लावलेली आहे आणि इकडं शेवटचं झाड हे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगाडॉन. त्याने आत्ताच बिनजोड मारलेले. आणि तिकडे आहे तो आपला तेजाबाई, अजय शेठ आणि आपले विठ्ठल नाना यांचा तेजा. दोघंही या मोकळ्या हवेमध्ये निवांत या ठिकाणी व्यवस्थित, म्हणजे एकदम व्हेंटिलेशन चांगले. आणि याच्यामध्ये ते दोघं जण निवांत असतात दिवसभर. इथं त्यांच्या जवळ दिवसभर नानांचे वडील पण असतात इथं बसलेले, म्हणजे खास त्यांचं राखण करण्यासाठी. आणि त्यांना जे काय म्हणजे खायला दिवसभर पाणी वगैरे जे लागते ते बघण्यासाठी सेपरेट नानांचे वडील, नानांची आई इथं असतात. आणि खूप अशी सुंदर या ठिकाणी यांची सोय केलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, या ठिकाणी भुंगा जो आहे बिनजोड करून इथं आरामाला पण आलेला आहे. आणि हिंद केसरीच्या लढतीला सुद्धा तो उतरणार आहे. तुला तेजा तर काही दिसणार नाही. आणि हा एक तिसरं एक वासरू घेतलेलं आहे नानांनी. त्याचा पळ पण छान आहे. त्याला एक दोन नाव आहेत, एक्का पण म्हणतात त्याला. तिघही या ठिकाणी बघा कसे गार सावलीत या ठिकाणी बांधलेले आहेत त्यांना. आणि इकडेही सुद्धा आपल्या नानांचं क्षेत्र आहे, विहीर वगैरे. तर इकडे बघू शकता तुम्ही. पाणी आहे विहिरीला? किती असतं पाणी उन्हाळ्यात? काय 1.5 परस उन्हाळा निघतो म्हणायचं याच्यावरती. म्हणजे इथूनच पाणी जातं आपल्या तिकडे गोठ्याकडे, घरी बिरी सगळं. हा. आणि गावातलं काय ग्रामपंचायतचं काय आहे का? हा. विहिरीचं मग काय शेतीला वगैरे? हा 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 हा. बघा इकडे हे मका दिसते बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. बघा ते नानांचं घर आहे, ते नारळाच्या ह्याच्यामध्ये आहे. त्याच्या मागे हिरवी मका वगैरे. आणि इकडे देऊळ दिसते, त्याच्या अलीकडे एक झाड आहे. तिथून हे जो टावर आहे त्याच्या अलीकडे एक खांब टेकलेला आहे, तिथून हे असंच नानांचं क्षेत्र आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी बघा इथेही नंदी बांधले जातात, गायी आहेत त्याच्यामध्ये. या पद्धतीने हा नानांचा सर्व गोठा आणि परिसर आहे इथे. आणि हा रोड पाहू शकता तुम्ही. हा रोड हा तो फलटण वरून रोड येतो. हा डायरेक्ट रोड टच या ठिकाणी नानांचा गोठा आहे, पाहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.